राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो TV9+. गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणारे इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पत्र तयार करून अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणारे इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पुन्हा अनंत कुडाळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून मिळाली माहितीप्रमाणे अभिजित लोहार, राहणार गल्ली नंबर 5, खोतनगर, मालगाव रोड, मिरज हा त्याचे राहते घरी बाहेरील उघड्या पत्र्याची शेडमध्ये बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरमध्ये गॅस रिफिलिंग करून विक्री करत होता. नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे गल्ली नंबर 5, खोतनगर, मालगाव रोड, मिरज या ठिकाणी अभिजित लोहार याच्या घराजवळ जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी घरासमोर एक इसम बसलेला दिसला. त्यास त्याचे गाव विचारले. त्याने त्याचे नाव अभिजित विलास लोहार, वय वर्ष 31, राहणार गल्ली नंबर 5, खोतनगर, मालगाव रोड, मिरज असे सांगितले. तसं त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घरासमोरील पत्र्याची शेडची झडती घेतली असता सदर शेडमध्ये गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटर व रेग्युलेटर व त्याचे कब्जात रोख रक्कम मिळून आली. त्याच्याकडे गॅस रिफिलिंग करण्याचा व गॅस सिलेंडर बाळगण्याचा परवानाबाबत विचारला असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी मिरज शहर पोलीस ठाण्याची ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.